मित्रांनो, लीगल नोटीसबद्दल आपल्या चॅनेलवर अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे, परंतु तो व्हिडिओ लीगल नोटीसबाबत बेसिक म्हणजेच पायाभूत माहिती देणारा असा आहे. परंतु त्यानंतर अनेकांनी लीगल नोटीसबद्दल खूप खोलवर प्रश्न विचारले. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लीगल नोटीसबद्दल एवढी सखोल माहिती घेणार आहोत की तुमचे लीगल नोटीसच्या बाबतीमध्ये काहीच प्रश्न, काही शंका मनामध्ये राहणार नाहीत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता. त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, लीगल नोटीस एक असे माध्यम आहे की जे तुम्ही तुमच्या वकिलांतर्फे दुसऱ्या पक्षकारास पाठवत असता की ज्या पक्षकाराबरोबर तुमची काही भांडणे असतील, काही मतभेद असतील. मग ती भांडणे किंवा ते मतभेद तुमच्या पत्नीसोबतचे असतील, म्हणजेच मॅट्रिमोनियल म्हणजेच विवाहाशी संबंधित असतील, किंवा मग तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी केलेली असेल त्याच्या कब्जाशी निगडीत असेल, किंवा मग आणखीन काहीही कायदेशीर बाबीविषयी ते असू शकते. लीगल नोटीस ही पहिली पायरी आहे की ज्यामध्ये तुम्ही समोरच्या पार्टीला हे सांगत असता की माझी मानसिकता आता तुमच्या विरुद्ध कोर्टात जाण्याची झालेली आहे, कारण तुम्ही माझ्या कायदेशीर अधिकाराला जाणीवपूर्वक धक्का लावलेला आहे. बघा, आपण एखादी लीगल नोटीसला कायदेशीर कारवाई म्हणू शकत नाही, कारण कायदेशीर कारवाई आपण त्यावेळेस म्हणतो की ज्यावेळेस कोर्टामध्ये एखादी प्रोसिडिंग दाखल केली जाते. आणि लीगल नोटीस ही कोर्टात जाणे अगोदर दिली जाते की ज्यामधून आपण समोरील विरुद्ध पार्टीला चेतावणी देत असतो, वॉर्निंग देत असतो. आता आपण पाहूयात की लीगल नोटीस पाठवण्याचे फायदे कोणकोणते असतात. बघा, सर्वात प्रथम तर लीगल नोटीस हे मानसिक शस्त्र असते. मानसिक शस्त्र यासाठी की आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला लीगल नोटीस पाठवत असतो त्यावेळेस आपण त्या मुद्द्यावर त्या व्यक्तीचा काय अभिप्राय येत आहे किंवा काय मत येत आहे हे पाहत असतो. त्याचबरोबर असेही पाहण्यात येते की जर आपण एखाद्या व्यक्तीला नोटीस पाठवली असेल तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये एक चिंता उत्पन्न होते की आता केस कोर्टात गेली तर मी अडचणीत येईल, आणि या चिंतेचे रूपांतर तडजोडीमध्ये देखील होते आणि समोरील पार्टी एका नोटीसवरच तडजोडीसाठी तयार होत असते. म्हणजेच यावरून तुमच्या हे लक्षात आले असेल की लीगल नोटीस एक सायकोलॉजिकल शस्त्र आहे. परंतु येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की लीगल नोटीसचा खरा उद्देश हा नाही की विरुद्ध पार्टीला आपण कोर्ट केसेसमध्ये ओढू शकतो, परंतु लीगल नोटीस खरा उद्देश संभावित कोर्ट केसेसपासून वाचणे हा आहे. लीगल नोटीस एखाद्या व्यक्तीला एक संधी देत असते की तुम्ही आमच्या अमुक या अधिकाराचे हनन केलेले असून त्यामुळे आम्हाला अमुक हा त्रास सहन करावा लागत आहे, तर तुम्ही अशा प्रकारे त्यावर पर्याय काढा, अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला कोर्टात जावे लागेल आणि त्याच्या होणाऱ्या खर्चास आणि परिणामास सर्वस्वी तुम्हीच जबाबदार राहाल. म्हणजेच लीगल नोटीस समाधानाकडेही तुम्हाला नेऊ शकते अथवा कोर्टात देखील नेऊ शकते. हे अवलंबून असते की समोरची पार्टी लीगल नोटीसवर कशा पद्धतीने रिॲक्ट करते. बघा, कोणाही व्यक्तीला असे वाटत नसते की मी कोर्टात जाऊन केस लढेन, कारण कोर्टामध्ये दावा दाखल करणे असू द्या किंवा त्या दाव्यामध्ये विरुद्ध पार्टी असू द्या, या दोन्ही गोष्टींमध्ये पैसा आणि वेळ तर खर्च होतोच, त्याचबरोबर मानसिक त्रास देखील सहन करावा लागतो. म्हणून लीगल नोटीसचा एक फायदा हा आहे की लीगल नोटीस तुम्हाला संभावित कोर्ट केसेसपासून वाचवते. आणखीन एक फायदा लीगल नोटीसचा हा देखील असतो की एखादा पक्षकार असेल आणि त्याची एखाद्या केसबद्दल काही स्टोरी असेल, काही तथ्य असतील किंवा काही कागदपत्रे असतील, तर ते विस्कटलेले असे असतात. आणि ज्यावेळेस तुम्ही लीगल नोटीस बनवण्यासाठी तुमच्या वकील साहेबांच्याकडे जाता त्यावेळेस वकील साहेब तुम्हाला संपूर्ण स्टोरी विचारतात. त्याचबरोबर तुमची जी स्टोरी आहे ती खूप संक्षिप्तपणे तसेच मुद्देसूदपणे नोटीसमध्ये लिहितात, आणि हे लिहित असताना तुमची विस्कटलेली कागदपत्र देखील योग्य त्या क्रमाने लावली जातात. आणखीन एक फायदा या लीगल नोटीसचा असा देखील असतो की तुमची भांडणे किंवा तुमची मागणी 3-4 व्यक्तींबरोबर असतील तर त्या प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या मजकुराची नोटीस पाठवावी लागत नाही. आपण एकच नोटीस तयार करून सर्वच पार्टीजला पाठवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा फायदा या लीगल नोटीसचा हा असतो की लीगल नोटीसद्वारे आपण आपल्या केसमध्ये, आपल्या दाव्यामध्ये पुरावा देखील गोळा करू शकतो. समजून चालूयात की तुम्ही एखाद्या व्यक्तीस नोटीस देण्यासाठी तुमची काही स्टोरी त्या नोटीसमध्ये लिहिली आणि नोटीस समोरच्या पार्टीला पाठवून दिली. त्यानंतर समोरची पार्टी जर नोटीस उत्तर देताना आपली एखादी गोष्ट तो स्पेसिफिकली नाकारत नसेल तर त्याने ती बाब स्वीकारली असे कायदा म्हणतो. आणि त्याही पुढे जाऊन असे देखील घडू शकते की ज्यावेळेस ती व्यक्ती आपण नोटीसमध्ये लिहिलेल्या बाबी नाकारत असते त्यावेळेस ती व्यक्ती फक्त त्या बाबी नाकारत नाही तर ती व्यक्ती नोटीस उत्तरमध्ये आणखीन काही बाबी जादाच्या लिहित देखील असते. कदाचित या नोटीस उत्तरमधून देखील तुम्हाला काही पुरावे प्राप्त होऊ शकतात, कारण लीगल नोटीस किंवा त्याचे उत्तर कोर्टामध्ये ॲडमिसिबल एव्हिडन्स म्हणून काम करतात.
म्हणजेच नोटीस असेल किंवा त्यामधील उत्तर असेल. जर ते पुरावा म्हणून कोर्टासमोर ठेवले गेले तर त्यास नाकारता येणार नाही. लीगल नोटीस पाठवताना किंवा एखाद्या नोटीसला उत्तर देत असताना खूप जास्त सावधानता आपण बाळगली पाहिजे. कारण लीगल नोटीसमध्ये आपण एकदा काही लिहिले तर त्यानंतर आपण त्यात बदल करू शकत नाही आणि तुमचा संपूर्ण दावा हा त्या नोटीसच्या आधारावरच चालतो. त्यामुळे नोटीस म्हणजे तुमच्या केसचा बेस असतो, पाया असतो. आणि म्हणूनच असे नेहमी म्हटले जाते की लीगल नोटीसमध्ये काय लिहिले पाहिजे ते महत्त्वाचे असतेच, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे हे असते की लीगल नोटीसमध्ये किंवा उत्तरामध्ये काय लिहू नये. आता लीगल नोटीसबाबत काही प्रश्नांची उत्तरे देखील पाहूयात की जी प्रश्ने नेहमीच विचारली जातात. सर्वात जास्त वेळा विचारला जाणारा आणि महत्त्वाचा प्रश्न की लीगल नोटीसला उत्तर द्यावे का. बघा, असे कोणत्याही कायद्यामध्ये नमूद नाही की एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वकिलांमार्फत नोटीस पाठवली तर त्या नोटीसला उत्तर दिलेच पाहिजे. परंतु एखादी व्यक्ती तुम्हाला लीगल नोटीस पाठवून जर तुमच्यावर काही आरोप करत असेल, नोटीसमध्ये काहीही स्टोरी तुमच्याविरुद्ध लिहित असेल, तुमच्याविरुद्ध कोर्ट कारवाई करण्याबद्दल कथन करत असेल, तर निश्चितच तुम्ही नोटीस उत्तर आणि प्रति नोटीस देऊन जी सत्यता आहे ती मांडणे आवश्यक राहते. जेणेकरून कोर्टामध्ये ती केस गेली किंवा त्या नोटीसवर विसंबून वादीने एखादा दावा दाखल केला तर आपले म्हणणे दाखल होणे अगोदर आपण तो दावा काही अंशी डिफेंड केलेला असतो. लीगल नोटीसच्या बाबतीत आणखीन एक प्रश्न असा देखील विचारला जातो की लीगल नोटीस वकिलांतर्फे न पाठवता मी स्वतः पाठवली तर चालते का. तर बघा, निश्चितच आपण स्वतः नोटीस तयार करून पाठवू शकतो. परंतु वकिलांतर्फे नोटीस पाठवण्याचा एक फायदा हा असतो की तुमचे वकील साहेब ज्यावेळेस नोटीस पाठवतात त्यावेळेस ती नोटीस परिपूर्ण आणि कायदेशीर भाषेमध्ये असते. त्याचबरोबर येथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की नोटीस असेल किंवा नोटीसचे उत्तर असेल त्यामधील प्रत्येक मजकूर, प्रत्येक शब्द हा तुमच्या तुमच्या दाव्याचा पाया असतो आणि त्यामुळे ती नोटीस अतिशय कायदेशीर आणि संक्षिप्त अशी असणे गरजेचे असते. म्हणूनच नोटीस वकिलांतर्फेच पाठवावी असा कटाक्ष किंवा कायदा नाही, परंतु नोटीस वकिलांतर्फेच पाठवावी हे मी तुम्हाला निश्चितच म्हणेन. नोटीस बाबतीत एक गमतीशीर प्रश्न हा देखील विचारला जातो की नोटीस किती पानांची असावी किंवा नोटीस किती मोठी असावी. बघा, नोटीस किती पानांची असावी किंवा नोटीस किती मोठी असावी यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की त्या नोटीसमध्ये लिहिलेला मजकूर किती अर्थपूर्ण आणि संक्षिप्त आहे. कारण नोटीस ही संक्षिप्त असणे खूप गरजेचे असते आणि त्यासोबतच आपण जे काही समोरच्या पार्टीस सूचित करू इच्छितो ते स्पष्टपणे मांडलेले देखील असले पाहिजे. कारण एखादा दावा किंवा एखादी केस अनेक पानांची असू शकते, परंतु नोटीस ही संक्षिप्त, कायदेशीर आणि अर्थपूर्णच असली पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा देखील विचारला जातो की नोटीस पाठवण्यासाठी किती खर्च येतो. बघा, नोटीस पाठवण्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च हा तुमच्या वकील साहेबांना तुम्ही देत असलेली फी असते. त्याबाबत आपण कोणत्याही प्रकारे मत व्यक्त करू शकत नाही, कारण वकील साहेबांची फी ही त्यांच्या अनुभवावर तसेच गुडविलनुसार देखील ठरवली जाऊ शकते. परंतु नोटीस पाठवण्यासाठी लागणारी फी ही निश्चितच तुमच्या दाव्यास किंवा तुमच्या केसला लागणाऱ्या फीपेक्षा खूप कमी असते. समजून चाला की तुम्ही एखाद्या सहहिस्सेदारास एखाद्या वाटपाच्या दाव्याविषयी नोटीस दिली की 15 दिवसांच्या आत वाटप करून घ्या, अन्यथा आम्ही तुमच्या विरुद्ध वाटपाचा दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करू. आणि जर तो सहहिस्सेदार असे म्हणत असेल किंवा असा विचार करत असेल की आज ना उद्या हिस्सा द्यायचाच आहे, तर कशाला कोर्टामध्ये जायचे. तर या परिस्थितीमध्ये तुमच्या नोटीसच्या पैशामध्येच तुमचे काम झाल्याने तुमचे दाव्यासाठीच्या स्टॅम्पचे पैसे तर वाचलेच, त्याचबरोबर वकील साहेबांची दाव्यासाठीची फी देखील वाचली. म्हणजेच या ठिकाणी लीगल नोटीसने तुमचे दाव्याचे देखील कामकाज पूर्ण केले. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लीगल नोटीसबाबत सर्वतोपरी माहिती आणि विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.